स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये आज आझाद मैदान असेल, संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या ठिकाणी शिक्षकांच्या अशैक्षणिक कामे असतील आणि SRA चे काम असेल, TAT सक्ती असेल, याविषयी आज आंदोलन पुकारलेलं आहे। त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज आम्ही जुन्नर आणि आंबेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने मंचर प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनानिमित्त खरं तर आज सगळेजण या ठिकाणी सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। या सरकारने आम्हाला SIR चं काम दिलेलं आहे। या कामाची व्याप्ती एवढी आहे की आमच्या शिक्षकांना त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकवता येत नाही। ही शाळा विद्यार्थी वाऱ्यावर सोडून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना दारोदार फिरावं लागतं आणि त्या ठिकाणी SRA चं काम फॉर्म भरावं लागतं, ऑनलाईन फॉर्म भरावं लागतं। जवळजवळ 900 ते 1200 कुटुंब, 900 ते 1200 संख्या त्या ठिकाणी त्या एकेका शिक्षकांकडे आहे आणि इतकं किचकट काम त्या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे। हे काम सरकारने आमच्याकडनं काढून द्यावं। त्या ठिकाणी अनेक कर्मचारी असतील, बेरोजगार असतील, यांच्याकडे हे काम द्यावं यासाठी आणि TAT सक्ती खरं तर RT ऍक्ट 2009 नुसार 2013 नंतर कायम झालं। 2013च्या अगोदरच्या शिक्षकांना TAT सक्ती नाही, परंतु सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा एक दाखला दिला आणि आम्हा सर्व शिक्षकांना TAT सक्ती केलेली आहे। खरं तर माझी या निमित्तानं सरकारला विनंती आहे की आपण या आमच्या सर्व शिक्षकांना TAT मुक्त करावं। कारण आपण पाहिलं, आम्ही शिक्षकांनी सर्वांनी खूप असा तुम्ही सक्ती केल्यानंतर अभ्यास केला होता, परंतु तुमच्याच नाकर्तीपणामुळे या ठिकाणी TATचा पेपर फुटला आणि आमच्या शिक्षकांनी केलेला अभ्यास आहे तो पाण्यात गेला। इथून पुढे आम्ही कुटुंब सांभाळायचं, शाळा सांभाळायची, तुमची अशैक्षणिक कामं सांभाळायची आणि ही सगळी कामं करून त्या ठिकाणी TAT द्यायची। त्यामुळे आमची विनंती आहे, TAT ही रद्द झाली पाहिजे एवढीच या सरकारला विनंती करतो। कारण अनेक अशैक्षणिक कामामुळे आमचा शिक्षक मेटाकुटीला आलेला आहे आणि हल्ली जर कामं बंद झाली नाहीत, इथून पुढे आझाद मैदान असेल, त्या आझाद मैदानामुळे त्याचप्रमाणे मंत्रालय असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने केलं जाईल अशी या ठिकाणी आपण विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय समन्वय समिती।